किंवा दाबण्यापूर्वी त्यांनी सांगितलं बेल्ट बांधा, आम्ही बेल्ट बांधला, तुमच्या सगळ्या उलट्या पार्ट्या. म्हणजे वर्गामध्ये सगळ्या क्रिया प्रतिक्रिया व्हर्च्युअली नाही, प्रत्यक्ष. नाव व्हर्च्युअल आहे पण प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव. मग त्यांनी पूर शिकवायला सुरुवात केली. मग त्यांनी सांगितलं की आता पाऊस पडायला लागला आहे. पाऊस पडायला लागला की वर्ण पडायला लागला. म्हणजे आता पाणी साठे. मग भिंतीतून पाणी आलं आणि मला ते न कळाल्यामुळे मी माझी पॅन्ट वर करायला लागलो, पाणी वर यायला लागलं. पण ते व्हर्च्युअल होतं, मला कळालंच नाही. गुडगुड वाजायला लागलं, पाणी वाजायला लागलं, असं सगळं ते वर्गात इंद्रधनुष्य कळतो. वर्गात सगळ्या क्रिया प्रतिक्रिया वर्गात होतात. आता सांगा की असे वर्ग तुम्हाला आवडतील का असे निर्बुद्ध आणि निर्जीव? तर शिक्षण असं एकीकडे टेक्नॉलॉजीकडे वेल ॲडव्हान्स झालेलं आहे आणि दुसरीकडे व्हॅल्यू बेस्ड पण आहे. म्हणजे ते शिक्षण जे आधुनिक आहे ते माणसाला मूल्य व्यवस्थापन शिकवतं. म्हणजे बालवाडीमध्ये एक छोटी गोष्ट जगात शिकवली, आपल्या शिक्षणाने ती कधी शिकवली? मला तुमच्यापैकी कोण असं सांगेल का? अगदी प्राध्यापकांनी पण सांगावं, प्राचार्यांनी पण सांगावं, स्वच्छता म्हणजे काय? आपल्याकडे स्वच्छता अभियान सुरू आहे ना राष्ट्रीय पातळीवरचं. कुणाला स्वच्छतेची व्याख्या सांगता येईल? घाबरलात ना तुम्ही? का घाबरलात तुम्ही स्वच्छतेची व्याख्या करायला? असा विचार करतात. किती सोपी गोष्ट आहे. म्हणजे शिक्षकांनी नापास का व्हावं, विद्यार्थ्यांनी नापास होणं मी समजू शकतो. मगर सरांनी नापास का व्हावं, महेंद्र कदमांनी नापास का व्हावं, या बाईंनी नापास का व्हावं? एक छोटी व्याख्या नाही करता आली. प्रयत्न तरी करायचा होता. नापास ठीक आहे, प्रयत्न करा. हात का नाही वर झाले? तर आपलं शिक्षण आपल्याला आत्मविश्वास देतच. आता काय ना, तुमचे हात वर नाही, तुम्ही आत्मविश्वासी नाही आहात. तुमच्या शिक्षणाने तुम्हाला आत्मविश्वास दिलेला. जर लहानपणीच आत्मविश्वास, बालवाडी बोलणं सक्तीचंच असतं. टॉकेटिव्ह पाहिजे. आपल्याकडे हाताची येडी तोंडावर बोलणं शिस्त. बोलणं म्हणजे शिस्त नाही, बागडणं म्हणजे शिस्त नाही. बरोबर उलट आपण शिकवत गेल्यामुळे आपली उलटी खोकडी झाली.